नमस्कार, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन यूएसए ह्या चॅनलवर। तर आज आहे वटपौर्णिमा। इंडियामध्ये काल वटपौर्णिमा झाली, छान छान सगळ्यांचे फोटो पाहिले। माझ्या घरीही झाली वटपौर्णिमा, आईकडे सासरी दोन्हीकडे छान। आणि आज आहे आमच्या इथे वटपौर्णिमा। तर आज मी रेडी झालेली आहे आणि वटपौर्णिमेला ग्रीन कलरची साडी घातली जाते। असं काही कंपल्सरी नाहीये की ग्रीन कलरच घातला पाहिजे, पण जनरली ग्रीन कलर घालतात। म्हणजे माझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी मी लग्नातली माझी हिरवी साडी होती ती घातलेली होती वटपौर्णिमेला। मग मी त्या वर्षापासून दरवर्षी आतापर्यंत तरी 10 वर्ष मी हिरव्या कलरची साडी घातलेली आहे। जोपर्यंत मिळेल ते तोपर्यंत घालायची। सो मी आता घेऊन आलेली होती येते वेळी हिरव्या कलरची साडी। जनरली निळा किंवा काळा कलर अशुभ मानला जातो, पण बाकी कोणताही कलर आपण घालू शकतो। तर माझी अशी हिरव्या कलरची बनारसी मध्ये साडी आहे आणि मी अशी रेडी झालेली आहे। जास्त म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करायला मला आज जास्त वेळ नाही मिळाला। मी पटकन मेसी बन घातलेला आहे आणि छान अशी नथ घातलेली आहे, कारण महाराष्ट्राचा कोणताही आपला सण असो तर आपल्याला नथ घातल्यानंतर अजून शोभा येते। छान अशी चंद्रकोर लावलेली आहे, हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात अशी मस्त कुंदनची ज्वेलरी घातलेली आहे। म्हणजे सगळा मोती वर्क असलेली मी ज्वेलरी घातलेली आहे। मग इयरिंग्सही तसेच घातलेले आहे आणि असं थोडा मॅच करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्ही आता माझा पूर्ण लुक बघू शकता। होती की जनरली आपण जसं बाहेर जाऊन वडाची पूजा करतो तर पॅटिओ मध्ये घेऊ का हे, पण पुन्हा माहिती नाही तिथे काय वाटेल सोडा। पॅटिओ आता इथे पूजेची तयारी करून घेते। तर वटपौर्णिमेला हिरव्या बांगड्या आणि ते काळ्या ज्याला पिरबुट्या असं म्हणतात त्या ठेवल्या जातात आमच्याकडे तरी कोकणात। आणि आंबा आणि 5 प्रकारची फळं जी आम्ही ज्याच्यामध्ये ह्या सीझन मध्ये आंबा झाला, त्याच्यानंतर काय तो आपला फणसाचे गरे आणि अजून खूप साऱ्या गोष्टी असतात। अशा 5 प्रकारचे जे काजू हे सगळं एका पानांमध्ये असे ते सगळं कट केले जातात फळं, आणि ती त्याच्यामध्ये ठेवून मग सगळ्या जणी एकत्र वडाच्या झाडाखाली झाडाच्या इथे जमतात आणि मग एक दुसऱ्याला ते वाण वगैरे देतात आणि असं असतं जनरली। पण मला काही इथे ते सगळं मिळालं नाही, आंबा तर मिळालेला आहे। तर जे आपल्याला इथे मिळतं त्याच्यात आपण सण साजरा करायचा। आता मी 7 वर्ष झाली मी बाहेर आहे, तर मी दरवर्षी अशाच प्रकारे वटपौर्णिमा साजरी करते। जिथे मी LA मध्ये होती तर तिथे कसे म्हणजे महाराष्ट्रीयन फ्रेंड्स नव्हते जास्त, इथे खूप आहेत, पण कसं प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी करतं आणि आमचं ह्यावेळी आम्हाला करायचं होतं सगळ्यांनी मिळून एकत्र, पण शक्य नाही झालं ते। तर चला आता मी आंब्याच्या भोवती धागा बांधून घेते। धागा तर काय मला हे तर काय मला मिळालं नाही, ज्या पिरबुट्या वगैरे म्हणतात त्या मी पिंडो फिजीत पण जाऊन आली। तर आता चला आपण ह्या बांगड्यांच्या भोवती असं धागा हे करूया। हे आपलं सौभाग्याचं वाण म्हणून हे वडाच्या इथे ठेवतात। हो, त्याच्यावर ठेवायचं आहे नाही ते। वडाची पूजा करायच्या आधी मी बाप्पाची पूजा करून घेते आणि नंतर मी वडाची पूजा करते। श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। ते अगरबत्ती लाव। काय हवंय का आता? धूपम दीपम समर्पयामि, धूपम दीपम समर्पयामि। महालक्ष्मी माते की जय। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। काय ग महाराज की जय। तर आता मला असं वाटलं की जनरली वडाच्या इथे जाऊन पूजा वगैरे करतात ना बाहेर, तर मी म्हटलं चला ह्या वर्षी पॅटिओ खाली आहे
तर पॅटिओमध्ये पूजा करूया. US मध्ये पॅटिओमध्ये सगळी माझी झाडं होती तर तिथे जागा नसायची. तर बाप्पाची तर पूजा झालेली आहे आणि आता मी वडासाठी तिथे ठेवलेलं आहे आणि आता वडाचं सेटअप करते. सो चला. तर वडाचं सेटअप झालेलं आहे. अनिकेत दरवर्षी वडाचं सेटअप जे आहे ते माझं करून देतात. तर त्यांनी करून ठेवलेलं होतं तर तुम्हाला आता दाखवते मी. सो हे बघा इथे वडाचं झाड असं छान असं अनिकेतने लावलेलं आहे. आमचं कॅनडामधलं वडाचं झाड आहे हे. आणि आता करते वडाची आणि रांगोळी वगैरे पण काढून घेते आणि छान वाटतंय असं बाहेर वडाची पूजा करायला. तर माझं आता वटपौर्णिमेचं जे ताट आहे ते रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे पिंजर, त्याच्यानंतर वस्त्र, आपल्या हिरव्या बांगड्या आणि आंबा, त्याच्यानंतर पाणी, गुळाचा प्रसाद बाहेर ठेवलाय आणि इथे आहे आपलं हे दिवा. बघू जरा ताट. तर चला आता पूजा करून घेऊया. तर चला आता मी पूजेला सुरुवात करते. अगरबत्ती आणि धूप जरा आणि घेते. तर चला आता वडाच्या पूजेला सुरुवात करूया. ते सगळं मांडलेलं आहे. बोल बोल. तर आता पाणी घालते. माझं तांब्या आहे पण आम्ही खाली स्टोरेज मध्ये सगळे बॉक्स ठेवतो. तर आता काय आणणं शक्य नाही झालं कारण खूप सगळं काढावं लागणार. तर मग मी घरातला छोटासा तांब्या आहे त्याने स्टीलचा होता माझ्याकडे एक, तर त्याने आता मी तोच घेतला. वडाला 7 फेऱ्या घालूया. वडाचा बेस स्ट्रॉंग आहे. वडाचा बेस स्ट्रॉंग केलाय अनिकेतने. चला आता आमच्या सत्यवानाला वाण देऊया. म्हणजे मी काय ते 5 फळांचं पूर्ण असं वाण नाही तयार केलंय, एक आंबाच देणार. सो चला अनिकेत या इकडे. तर चला आता अनिकेतला वाण देऊया. काहीतरी चांगला आशीर्वाद द्यावं. आशीर्वाद द्यायला काय दिला? काय पैसा भाई पैसा. वडाकडे ठेवूया. सो चला पूजा वगैरे तर झाली आणि त्याचे थोडे कॉल वगैरे चालू होते. तर आता आम्ही चाललोय फोटो काढायला बाहेर. फोटो काढायचे, कोणता सण असला तर फोटो हे पाहिजेच. आणि मी कितीही थंडी असते काय असते खाली जाते फोटो काढायला. आणि आजचं वेदर ठीक आहे
तर चला आता मी फोटो काढते छान छान खाली जाऊन. आता झालेली आहे संध्याकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि आमचं अचानक माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला, म्हणजे माझी फ्रेंड म्हणजे जी रश्मी, सो तिचा कॉल आला की आपण भेटूया का, आज वटपौर्णिमा आहे, सगळ्यांनी साडी घातली तर आपण भेटूया का. तर म्हटलं ठीक आहे चला भेटूया. आणि मग ती आता माझ्या घरी येत आहेत. अचानक प्लॅन झाला हा. आणि मग मी अजून थोडे माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण कॉल केला, पण त्यांना शक्य नाही झालं कारण हा एकदम अर्जंटमध्ये आमचं ठरलं. सो ते आता घरी येत आहेत आणि त्या घरी येतील, त्याच्यानंतर आम्ही मस्त छान छान फोटो काढू, त्याच्यानंतर चहा वगैरे पिऊ सगळे मिळून एकत्र. कारण LA काय व्हायचं, महाराष्ट्रीयन माझ्यासोबत असं माझी एक जी फ्रेंड होती तिची खूप लेट ओळख झालेली नंतर. सो आम्ही पहिल्यांदा असं माझ्या ग्रुपमध्ये सगळे नॉर्थ साईडचे होते, तर ते लोक करवा चौथ करायचे, वटपौर्णिमा कोण करायचं नाही. सो त्यामुळे मला कोण नाही असायचं तिथे, मी एकटीच करायची आणि मला फार अशी इच्छा होती की सगळ्यांनी मिळून एकत्र करूया. ती यावर्षी पूर्ण होते आहे. सो पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, दुपारीच पूजा झालेली आहे. 1 वाजेपर्यंत लास्टचा मुहूर्त होता, पण सगळ्यांची ऑफिसेस होती. सो तिला असं अचानक आयडिया आली की चला आपण भेटू. तर आता आम्ही भेटतोय. ती आता रेडी होऊन येतील आणि मग आम्ही छान फोटो वगैरे सगळं काढू. ती पण नमस्कार वगैरे करतील इथे. तर तुम्हालाही दाखवेन कोण कोण येणार आहेत आज ते. तर आता मी चहा ठेवली आहे, आता सगळेजण येत आहेत. माझा मेकअप जो आहे हा सकाळपासूनचाच आहे, कारण एकदा आपण मेकअप स्प्रे केल्यानंतर पुन्हा नाही काय करू शकत. सो तोच मेकअप आहे आणि आता खूप असं वाटतंय की जड व्हायला लागलंय. चहा बॉईल होते आहे. तर आता सगळे म्हणजे फ्रेंड्स आलेले आहेत. अजून मी थोड्यांना कॉल केलेला होता पण ते येऊ शकले नाही कारण खूप अर्जंट प्लॅन झाला आमचा. आणि आता सगळे आले, छान पूजा करतायत. दुपारीच पूजेचा मुहूर्त झालेला आहे, सगळ्यांनी घरी पूजा केलेली आहे, पण आता इथे मी असे छान सेटअप केलेलं आहे. तर आल्या सगळ्यांनी पूजा करायला घेतली आणि घर इतकं भरलेलं वाटत होतं, मला इतकं छान वाटत होतं. एकदम अनएक्सपेक्टेड हे प्लॅन झालं. आणि घरात मेन म्हणजे हळदी कुंकू पण होत होतं, कारण माझ्या घरी मी इथे काही हळदी कुंकू करत नाही, पण मला खूपच छान वाटत होतं. आता आलीच आहे. हळदी कुंकू होतं. भारी वाटतंय. एकेकाने करा, दोघं डोकं आपटेल बाकी काय नाही. हा तर कर. तरी व्हिडिओ इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.